सकाळी सूर्योदयाच्या अगोदर तुम्ही उठलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला रात्री लवकर झोपावं लागेल. सूर्य उगवण्याच्या अगोदर बाहेर मोकळ्या हवेमध्ये तुम्ही फिरायला जा. जास्त तुम्हाला चालता येत नसेल तर हळू, जेवढं शक्य होईल तेवढं, जेवढं सहज जमेल तेवढं, जेवढं अंतर असेल तेवढं, जेवढ्या वेगानं जमते तेवढ्या वेगानं तुम्ही चालायला जा. आणि तुम्ही चालत चालतच सूर्य उगवेल आणि सकाळची पहिली सूर्यकिरण तुमच्या अंगावर पडतील. यासारखं कुठलंही दुसरं स्नान पृथ्वी तलावरती नाही, ज्याला आपण सूर्यस्नान असं म्हणतो. पहिली सूर्यकिरणं व्हिटॅमिन डी न भरपूर युक्त असतात आणि चा परिणाम म्हणून आपल्या शरीरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये व्हिटॅमिन डी जातं. आणि व्हिटॅमिन डी जर मुबलक असेल तर दिवसभरामध्ये कधीच आपल्याला सुस्ती येणार नाही. रात्री झोपताना सुद्धा असं तुम्हाला वाटेल की आपण आताच उठलेलो आहोत. आणि अशा प्रकारचा थकवा, ताण मनावरचा असेल, शरीरावरचा असेल तर या पहिल्या सूर्यकिरणाच्या मुळे तुमचा निघून जाणार आहे. यासोबतच तुम्हाला तुमचं मांसपेशी, हाडं आणि एकूणच शरीर तंदुरुस्त करण्यासाठी या चालण्या फिरण्याचा, मोकळ्या हवेतून मिळालेल्या ऑक्सिजनचा आपल्या शरीराला फायदा होणार आहे. रात्रभर आपण एका रूम मध्ये पडून असतो, शरीराची घुसमट झालेली असते, पुरेसा ऑक्सिजन मिळालेला नसतो, कधी कधी आपली खिडकी सुद्धा उघडी नसते किंवा घरामध्ये तशी व्यवस्थाच नसते, व्हेंटिलेशन व्यवस्थित नसतं. तेव्हा आपल्या शरीरातील संपूर्ण अवयवांना, संपूर्ण पेशींना ऑक्सिजनची कमतरता रात्रभर भासलेली असू शकते आणि ती चांगल्या प्रकारे रिकव्हर करण्याची संधी नैसर्गिकरित्या अशा प्रकारे मोकळ्या हवेमध्ये सकाळच्या फिरण्यातून आपल्याला मिळणार